आजची सकाळ होणार आहे आपली कोकणामध्ये आणि हा प्रवास सुरू झाला आहे तो म्हणजे सकाळी 4 वाजता. रात्री मी पूर्ण रात्र झोपले नाही असं समजू शकता. फटाफट आवरलं आहे आणि हेअर वॉश मी काल पण केला होता आणि आजसुद्धा केला आहे, कारण की खूप गरमी आहे, ऑप्शन नाही आहे दुसरा काही. म्हणून मी रेडी झाली. आम्ही 4:30ला निघणार होतो, पण आम्ही निघतो आहे 4:45 वाजता. तर त्याच्यामुळे थोडासा उशीर तर झाला आहे. आम्ही कसंबसं दिवा स्टेशनला पोचलो आहे आणि आम्ही चाललो आहे श्रावणीच्या गावाला. अरवली नाव आहे गावाचं आणि कोकणमध्ये आहे हे. आणि आम्ही इतके हुशार आहोत ना, आम्हाला तिकीट काउंटरसुद्धा माहिती नव्हता. एक इकडे एक तिकडे असं झालं होतं. त्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये चढलो आणि ट्रेनमध्ये जागासुद्धा नव्हती. सगळीकडे म्हणजे असं बोलतात ना, दुष्काळात 13वा महिना अशी सिच्युएशन होती ती. पण त्याच्यामध्ये कसं बसं ॲडजस्ट करत करत आम्ही पोचलो आहोत. आणि ही आहे श्रावणी. ही बघा गर्दी, कच्चाकच ट्रेन भरली होती, म्हणजे काही लिमिटच नाही ट्रेन भरण्याच्या याला. खरं म्हटलं ना, मी पहिल्यांदा एवढी गर्दी बघितली आहे अशा सीट्सवरती. त्यानंतर आम्हाला थोडीफार जागा मिळाली होती आणि आमचा टाईमपास बघा कशावरून, जॉ लाईनवरून, की कोणाची जॉ लाईन जास्त चांगली आहे. तुम्हाला काय वाटतं, माझी डबल चेन झाली आहे का? आय थिंक सो झाली आहे. त्यानंतर याच मॅडमने आराम केला आहे. मला तर नाही वाटत मला आराम करायचा चान्स तरी भेटले. त्यानंतर आम्ही चायनीज भेल खाल्ली. त्याच्यानंतर आमचा चाललेला टाईमपास आणि ही पुन्हा झोपली आहे मुलगी, समजा जरा. त्यानंतर लोक माणगावच्या नंतर थोडे थोडे उतरायला सुरू झाले होते आणि त्यानंतर व्यवस्थित बसायला भेटलं आम्हाला. तेवढ्यात लस्सी आली होती, मग मी लस्सी पिली आणि ती सांडलीसुद्धा आहे, फक्त त्याची व्हिडिओ नाही रेकॉर्ड झाली कारण की फोन माझ्याकडे नव्हता. याच्यामधली एक चप्पल हरवली, एक चप्पल राहिली होती, गेली. त्यानंतर आम्ही स्टेशनला पोचलो आहोत आणि हा आहे श्रावणीचं गाव. आता बघूया गावामध्ये आपण काय काय नवीन नवीन करणार आहोत किंवा काय काय नवीन एक्सपिरियन्स